हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपला फ्री आरी वर्क क्लासचा डे 11 आहे. आता इथे आपण आज पर्ल फिक्सिंग बघूयात. इथे मी असे हे व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत. आता आपण हे आज स्टिच कसे करायचे ते बघूयात आणि याचीच एक बुट्टी पण बघूयात. आता हे व्हाईट असल्यामुळे मी इथे व्हाईट कलरचा आपला मशीनचा थ्रेड घेते. सेम तशीच प्रोसेस करायची. निडल पंच करायची, खालचा धागा वर काढायचा आणि एक एक मोती सोडत जायचा. हा मोती थोडा मोठा आहे म्हणून एक एकच सोडायचा, म्हणजे तो व्यवस्थित फिक्स होतो. सेम तशीच प्रोसेस करायची आहे. निडल पंच करायची, खालचा थ्रेड निडल मध्ये अटकवायचा आणि वरती निडलचं हुक वर करून परत दुसरा आपला जे मोती आहे तो त्याच्यात टाकायचा. आणि एक मोती फिक्स केल्यावर दुसरा जो निडल्स आहे ना, तर त्याच्या जवळच एकदम पंच करायचे, म्हणजे कसं दोन्ही मोतींमध्ये गॅप येत नाही. थोडा पण तुम्ही गॅप देऊन पंच केली ना तर मग त्याच्यात गॅप दिसतो, मग तेच व्यवस्थित दिसत नाही. शेवटी आपली एंड नॉट द्यायची. हे बघा, आता हा हुक थोडासा मोठा काढायचा, परत निडल पंच करून त्यातूनच हुक बाहेर काढायचं आणि हे अशी निडल याला टर्न घेऊन टर्न करायची आणि हे जे पहिलं हुक आहे ते त्यातून बाहेर काढायचं आणि खालचा थ्रेड ओढून घ्यायचा. म्हणजे इथे आपली पॅक एंड नॉट बसते. हे बघा, फिनिशिंग किती सुंदर दिसते आहे. हे आता इथे आपण ह्या मोतींचीच एक बुट्टी बघूयात. आता इथे पण तसंच करायचं. निडल पंच करून खालचा थ्रेड हा वर काढून घ्यायचा आहे आणि एक मोती घेऊन इथे फिक्स करायचा. बघा, आपण काल कसं बॅक नेकला फिक्स केले होते तसंच आपण हे थोडं हुक मोठं काढून इथे फिक्स करून घेऊ पहिला. हे बघा, इथे तसंच मोती आपण जसे चेनमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये फिक्स चेन करत आपण एक एक मोती फिक्स करत गेलो, तसंच इथे आता हे जे मधले एक मोती लावला आहे त्याच्या साईडनी गोल असे एक एक मोती आपल्याला आता लावायचे आहेत. सेम तसंच करायचं. मोती खालच्या हुकमधनं हुक वर काढून घेतल्यावर एक मोती त्यात टाकायचा, परत निडल पंच करायची, खालून एक हुक वर काढायचा. सेम तसंच करायचं आहे, फक्त हे त्या मोतीचा राऊंड गोल करायचं आहे.
हे बघा, इथे आता एंड नॉट द्यायची. हे बघा, आपली किती सुंदर बुट्टी तयार झाली आहे. ही मोत्याची बुट्टी आहे, सिंपल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर द वॉचिंग.